हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर आता राणीला इथे गुंडांनी घेरलेलं आहे आणि राणी म्हणत असते की हे पहा, मला जाऊ द्यात, मला पेपरला जायचं आहे, मला उशीर होत आहे, मला का अडवलं आहे तुम्ही सगळ्यांनी. तर आता इथे ती गुंड बोलतात की आम्ही तुला अडवलं नाही, तर आम्ही तुला जाऊच देणार नाही. तर त्यानंतर आता इथे असं बोलून ते गुंड तिच्यावरती सगळे हसत असतात. राणी घड्याळामध्ये टाईम पाहते आणि तिच्या पेपरचा वेळ आता होतच आलेला असतो. काही मिनटं बाकी असतात, पण इकडे ती गुंड राणीला जाऊ देत नाही. तर आता सगळे बोलण्याच्या नादात विसरून जातात की ही मुलगी काही करू शकते. तर तेवढ्यातच राणी खाली बसते आणि तिने खालची माती उचलली आणि सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली. आणि आता ती माती फेकल्यानंतर राणी तिथून पळ काढते. राणी तिथून पळते, अतिशय वेगाने पळू लागते. पण तरीसुद्धा आता ही गुंड काही कमी नसतात. लगेचच डोळे चुळून एक गुंड बोलू लागतो की अरे ती पळाली, पळा तिच्या मागे, पकडा तिला, असं म्हणत लगेचच सगळेजण गुंड तिचा पाठलाग करतात आणि तिच्या पाठीमागे पळू लागतात. राणी जोरात पळत असते, तरीसुद्धा आता ही गुंड काही कमी नसतात. गुंड देखील तिच्या पाठीमागे पळत असतात आणि लवकरच एक गुंड तिच्या पुढे आडवा जातो आणि तो गेल्यानंतर राणीला काहीच करता येत नाही. राणीच्या समोर तो येऊन थांबतो आणि सगळ्यांनी पुन्हा तिला घेरलेलं आहे. राणी बोलते की का माझा रस्ता अडवताय तुम्ही, मला कळत नाहीये मी काय केलंय तुमचं. तर आता समोरच्या एका व्यक्तीने चाकू काढलेला असतो आणि तो चाकू काढल्यानंतर राणी घाबरते. तिला वाटतं की आता हे माझ्यावरती वार करते की काय. तर आता राणी त्या चाकूकडे पाहत असते आणि तिला माहीत आहे की हे गुंड नक्कीच काहीतरी करणार. आणि त्याच नंतर आता इकडे राणी जी आहे ती समोरच्या व्यक्तीकडे पाहतच असते आणि त्यानंतर राणीने लगेच त्याच्यावरती वार केला. त्याला एक जोरात त्याच्या थोबाडात मारली आणि त्यानंतर लगेचच तो गुंड जो आहे तो खाली पडला आणि त्यानंतर पुढच्या गुंडाने लगेचच राणीचा हात पकडला आणि त्या हातावरती वार केला. तर आता तिच्या हाताला रक्त यायला लागतं. त्यावेळी राणी जरा थांबते आणि त्याच्या तोंडाकडे पाहते. ती दुसऱ्या हाताने त्याला मारणार इतक्यातच पाठीमागच्या व्यक्तीने तिचा दुसरा हात पकडला आणि त्यानंतर राणीला दुसरा हात पकडल्यानंतर काहीही करता येत नाही. तर समोरच्या व्यक्तीने तिच्या लागलेल्या हाताला मुरगाळलं. चांगलाच तिचा हात पिचकावला आणि त्याने राणी मोठ्याने ओरडली. तर आता राणी त्यांना म्हणत असते की का वागताय तुम्ही माझ्यासोबत असं, मी काय केलं तुमचं एवढं वाईट, का वागताय माझ्याशी. पण ते काहीच उत्तर देत नाहीत. ते बोलतात की आता तुझ्यावरती दया दाखवून तुला सोडत आहोत, असं म्हणत आता इथे तो व्यक्ती बोलतो की काय मग हुकुमाची राणी गप्प बसली का. तर आता असं म्हणून आता तिच्यावर हसून ते सगळेजण तिथून जाऊ लागतात. ते बोलतात की चला रे, आता आता आपलं काम झालं आहे, असं बोलल्यानंतर ते तिथून निघू लागतात. पण राणी मात्र इथेच तिचा हात पकडून रडत बसलेली आहे. तिच्याकडे आता दुसरा कुठला पर्यायही नसतो, कारण तिच्या हाताला खूप जास्त त्यांनी वार केलेले असतात. आणि राणी बोलते की आता लवकरात लवकर पेपर लिहिण्यासाठी जायला हवं, नाही तर इकडेच वेळ होऊन जाईल. राणी कसं बसं तिचा हात पकडत त्या हाताला ओढणीने गुंडाळून घेते आणि तिला वाटतं की ओढणी गुंडाळली की रक्त थांबेल. इकडे आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आबांना म्हणत असतात की आबा आता एकदम ठणठणीत व्हायचं बरं का. तर आता आबा बोलतात की हो डॉक्टर. तर आता डॉक्टर बोलतात की आता तुमची काळजी घ्यायची. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की हे पहा डॉक्टर, आता इथून मागे तुम्ही आमच्यापासून सगळं काही लपवलं होतं, पण आता आबा एकदा जरी हॉस्पिटलला आले ना तर आम्हाला सांगायला विसरू नका, नाहीतर पहा हां. त्यावेळी आता इथे डॉक्टर बोलतात की हो हो, आता मी अशी लपवाछपवी अजिबात करणार नाही. तर तेवढ्यातच आबा बोलतात की म्हणजे डॉक्टर तुम्ही ही पार्टी चेंज केली. तर त्यानंतर आता इथे डॉक्टर बोलतात की नाही आबा, मी आता इथून पुढे सगळं काही तुमच्या भल्याचाच विचार करणार आहे आणि तुमचं काहीही ऐकणार नाही. तर त्यानंतर इथे इंद्रा बोलतो की ठीक आहे डॉक्टर. डॉक्टर बोलतात की तुमच्या ना काही पेपर्सवरती सह्या बाकी आहेत, तेवढ्या सह्या करून घ्या आणि मग तुम्ही जायला मोकळे. तर त्यानंतर इंद्रा डॉक्टरांबरोबर जातो. इकडे मालती आबांकडे येते आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं. आबा मालतीला विचारतात की मालती काय झाले, तुमच्या डोळ्यात पाणी. तर आता मालती बोलते की तुम्ही मृत्यूच्या दारातून पुन्हा आला आहात आणि मला विचारतायत की तुमच्या डोळ्यात पाणी, काय करणार हो, मी पूर्णपणे घाबरून गेले होते. पण आता कुठे असं वाटते की
तुम्ही माझ्यासोबत आहात. मला वाटलं होतं की तुम्ही माझी साथ सोडाल की काय. तर त्यानंतर आबा म्हणतात की नाही मालती, मी आयुष्यभर तुमची साथ देणार आणि कधीच तुम्हाला एकटं सोडून जाणार नाही. तर त्याचनंतर आता इथे आबा बोलतात की चला आता आपल्याला घरी जायला हवं. त्यामुळे तुम्ही जास्त काळजी करू नका आणि हे असं डोळ्यातनं पाणी वगैरे आता आणू नका, कारण आता सगळं काही व्यवस्थित झालं आहे. तर त्यानंतर मालतीच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि आबा बोलत असतात की हे सगळं फक्त माझ्या काळजीपोटी आहे ना. तर आता मालती इथे होकार देते आणि त्यानंतर आबा बोलतात की हे सगळं ना फक्त राणीमुळे आणि इंद्रामुळेच झालं आहे. तर त्यानंतर आबा बोलतात की चला मालती, आता मला लवकरात लवकर घरी जायचं आहे, कारण राणी पेपर लिहून घरी येईल आणि मला तिला विचारायचं आहे की तुझा पेपर कसा गेला. तर त्यानंतर मालती म्हणते की म्हणजे सगळ्यांनाच राणीच्या पेपरची एक्साइटमेंट आहे, पण मी काय करून बसले, जर सगळ्यांना कळलं तर मी हे काय केले ते. तर त्यानंतर इकडे राणी कशीबशी हॉलपर्यंत पोहोचलेली आहे. सगळे विद्यार्थी पेपर लिहिण्यासाठी हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्यानंतर ती तिच्या सरांना बोलते की सर मला ना पेपर लिहायचा आहे, आत येऊ का सर. तर त्यावेळी आता सर बोलतात की हे पहा, तुम्हाला यायला उशीर झाला आहे, त्यामुळे तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाहीत. तर आता इथे राणी बोलते की सर प्लीज असं करू नका, हे पहा माझी यात काहीच चूक नाही आहे सर, मी अगदी वेळेवर निघाले होते, पण माझ्यासोबत थोडासा प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे मला यायला उशीर झाला. सर प्लीज माझं ऐकून घ्या आणि मला पेपर लिहिण्यासाठी बसू द्यात सर, कारण जर मी आज पेपर लिहायला बसले नाही तर माझं स्वप्न सगळं धुळीला मिळेल. मी माझ्या पेपरसाठी खूप अभ्यास केला आहे आणि त्यासाठी खूप मेहनतही घेतली आहे. तर त्यानंतर आता इथे सर राणीला थोडंसं जवळून पाहतात. राणी बोलते की सर माझी हालत तर पहा ना, तुम्हाला वाटतं का मी असं सगळं मुद्दामून करेन. तर आता सर बोलतात की ठीक आहे, तुम्ही पेपर लिहू शकता, तुम्ही तुमच्या जागेवर बसा. तर राणी जी आहे ती तिच्या बेंचवरती जाऊन बसते. पण आता राणीला प्रश्न पडतो की आता ती पेपर कशी लिहिणार. ती पेन वगैरे काढायला जाते तिच्या बॅगमधनं, पण तिच्या बॅगमध्ये आता पाऊचच नसतं. जे पाऊचमध्ये पेन वगैरे ठेवत असतात ना, ते पाऊचच ती घरी विसरून आलेली असते. राणी बोलते की अरे देवा, मी आता पेपर कसा लिहिणार, माझ्याकडे आता पेन देखील नाही. तर त्याचनंतर आता इथे राणी जी आहे ती समोर जाते आणि समोरच्या मुलाकडे 2 पेन असतात. तर आता ती बोलते की प्लीज मला तुमचा एक पेन द्याल का. तर आता त्या मुलाने लगेचच तिला पेन दिला. पेन तर दिला त्या मुलाने, पण राणी पेपर कसा लिहिणार ना. तर आता तिच्या हाताला लागलेलं असतं. राणी तरीही डाव्या हाताने पेपर लिहिण्याचा प्रयत्न करते, पण राणीला ते काही जमत नाही. त्यानंतर राणीने ती हाताची पूर्ण ओढणी सोडली आणि त्या लागलेल्या हाताने पेपर लिहिण्याचा प्रयत्न केला. पण राणीला आता तिचा जो हात आहे तो असा वळवताच येत नाही. तिला त्या हातात पेनच धरता येत नाही. राणी म्हणते की नाही, हे शक्यच नाही, मला या हाताने जमणारच नाही, कारण तो हात मुरगळलेला देखील आहे. तर आता राणीला त्या हातामुळे खूप त्रास होत असतो. तरी देखील राणी पेपर लिहिण्यासाठी थांबलेली असते. पण आता इकडे राणीला कळतंय की आता तिचा पेपर होणार नाही. त्यामुळे तिला आणखीन प्रश्न पडले. आता सरांचं कसं होणार, म्हणजे सरांनी माझ्यासाठी एवढं स्वप्न पाहिले, सरांनी माझ्या स्वप्नासाठी एवढं काही केले, आबांनीही खूप काही केले आणि मी त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही फक्त आजच्या या पेपरमुळे. काय करू मी, कसा पेपर लिहू. तर आता इथे राणी त्या सरांशी बोलते की सर मला तुमची हेल्प हवी होती. सर माझ्या हाताला एवढं लागलं आणि मला पेपर लिहिताच येत नाही, पण सर मला पेपर लिहायचा आहे सर, काहीही करा माझ्यासाठी प्लीज, कुणीतरी रायटर पहा ना. तर आता इथे सर बोलतात की हे पहा मॅडम, ते सगळं आता उपलब्ध होणार नाही, कारण रायटरसाठी आधीच बोलणं करावं लागतं. तर आता राणी बोलते की सर प्लीज काहीतरी करा, मला हा पेपर लिहिणं खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. तर आता इथे ते सर जे आहे ते बोलतात की ठीक आहे थांब, मी काहीतरी करतो. तर आता लगेचच इथे ते सर बोलतात की मला वरिष्ठांना फोन करावा लागेल. तर लगेचच ते ते त्यांच्या फोनवरून त्यांच्या वरिष्ठांना फोन करतात आणि त्यांची बोलणी करतात की एक मुलगी आहे वगैरे आणि तिच्या हाताला प्रॉब्लेम झाला आहे, तर तिला रायटर हवा आहे. तर आता ते सर जे आहे ते बोलतात की थँक्यू सर, असं म्हणून ते फोन ठेवतात. तर आता इथे राणीला कळतंय की परवानगी मिळाली आहे. तर आता इथे ते सर बोलतात की हे बघ, तू रायटर शोधू शकतेस, पण खाली जाऊन कॅम्पसमध्ये कुणी भेटते का बघ. तर आता इथे राणी बोलते की सर पण मी कुठून शोधून आणणार ना, तर आता माझ्या इथं ओळखीचंही कुणी नाही. तर आता सर बोलतात की हे बघ, ते माझ्या काही हातात नाही आणि आता मी काही करू शकत नाही, तू तुझं बघून घे. त्यानंतर आता इकडे आबांना इंद्राने आणि मालतीने घरी आणलेलं असतं. तर घरी आल्यालाच आबा इंद्राला बोलू लागतात की इंद्रा, मला असं वाटलंच नव्हतं की कधी पुन्हा मी या घरी पाऊल ठेवेल,
कारण मी माझी गॅरंटी माझ्याकडनं संपवली होती. तर आता इथे इंद्रा बोलतो की आबा प्लीज असं काही बोलू नका. तर आबा बोलतात की हे फक्त तुझ्यामुळे आणि राणीमुळेच शक्य झालं आहे इंद्रा. तर आता इंद्रा बोलतो की आबा ते सगळं आता बोलण्याची काहीच गरज नाही, चला तुम्ही आतमध्ये चला. असं म्हटल्यानंतर उर्मिला येते आणि उर्मिला बोलते की आबा तुम्ही असंच आतमध्ये नाही जाऊ शकत, तुमचं वेलकम तर झालंच पाहिजे. तुम्ही एवढ्या मोठ्या दुःखातून बरे झाले आहात, आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ओवाळणं हे माझं कर्तव्य आहे. तर आता इथे उर्मिला बोलते की आबा तुम्ही इथे उभे राहा. तर मालती बोलते की खरंच उर्मिला तू खूप छान काम केलंस. तर त्यानंतर मालती उर्मिलावर खुश होते आणि मला ती सांगते की ठीक आहे तू घे यांना ओवाळून. तर आता इथे ही जी उर्मिला आहे ती आबांना ओवाळत असते आणि त्यानंतर इथे आबा गप्प तसेच उभे असतात. आबांना तिच्याशी काहीच बोलायचं नसतं, तिला जे करायचे ना ते तिला करू द्यायचं होतं, पण आबांना तिच्याशी वाईटही बोलायचं नसतं. तर त्यानंतर उर्मिलाने आबांवरतून भाकर आणि तुकडा ते देखील ओवाळून टाकलेला आहे आणि उर्मिला आता आबांना म्हणते की आबा हे सगळं फक्त राणीमुळे आणि इंद्रा भाऊजीमुळे शक्य झालं आहे. इंद्रा भाऊजीने त्यांचा जीव जो आहे तो धोक्यात टाकून तुम्हाला वाचवला आहे, तुम्हाला माहिती आहे ना बा. तर आता इथे इंद्राला कळते की ही उर्मिला जी आहे ती आबांना सांगण्याचा प्रयत्न करते. मला ती लगेचच इंद्राला बोलते की इंद्रा चल आपण ना चहा ठेवूयात, माझी मदत कर बरं. असं म्हणत मालती इंद्राला आतमध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर ही जी उर्मिला आहे ती आबांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण आबा जे आहे ते उर्मिलाचं जास्त काही बोलणं मनावर घेत नाहीत. इकडे राणी कॉलेजमध्ये तिच्या पेपर लिहिण्यासाठी रायटर शोधत असते आणि ती पुढे शिपाई मामाकडे येते आणि बोलते की मामा माझा ना पेपर लिहायचा आहे, माझ्या हाताला लागले म्हणून मला लिहिता येत नाही, त्यासाठी मला रायटर हवा आहे. प्लीज फक्त मी जे सांगेन तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे, प्लीज लिहाल का तुम्ही माझा पेपर. तर आता इथे मामा बोलतात की पोरी 20 वर्ष झाली आहे पण मी माझ्या हातात आणखी पेन घेतला नाही गं, मला नाही जमणार हे सगळं. तर आता इथे ते नाही म्हणून तिथून निघून जातात. तर आता राणी बोलते की आता मी कोणाकडे बोलू. राणी इकडे तिकडे पाहू लागते की कोणी दिसतंय का. तर त्याचनंतर आता इकडे ही उर्मिला जी आहे ती आबांचे कान भरवत असते, पण आबांना इकडे राणीचं पाऊच दिसते. लगेचच आबा इंद्राला आवाज देतात आणि इंद्रा बाहेर येतो. तर आबा बोलतात की अरे ते राणीचं पाऊच इथे राहिलं आहे, बघ बरं जा, तिला काही लागेल ते एकदा नेऊन दे बरं तिला. तर आता इंद्रा बोलतो की हो आबा मी जातोयच घेऊन. तर इंद्रा लगेचच तिचं ते पाऊच घेऊन तिच्या कॉलेजला जाण्यासाठी निघालेला आहे. तर त्याचनंतर आता इकडे उर्मिलाचं बोलणं आबांनी जास्त काही मनावर घेतलं नाही आणि त्यानंतर आता आबा आतमध्ये निघून जातात. इकडे उर्मिला म्हणते की आता काहीही करा पण राणी काय पेपर लिहू शकणार नाही, कारण आत्तापर्यंत काम झालं असणार आहे. इकडे राणी वॉचमन काकाकडे येते आणि बोलते की वॉचमन काका माझा ना पेपर लिहायचा आहे, माझ्या हाताला लागलंय, मला रायटरची गरज आहे, मला पेपर लिहिता येत नाही, फक्त मी जे सांगन तेवढं तुम्ही लिहाल का. तर आता इथे ते वॉचमन काका बोलतात की नाही पोरी मला नाही जमणार ग लिहायला. तर ते तिथून निघून जातात आणि इकडे राणी दुसऱ्या 2 बायकांकडे देखील मदत मागते, पण त्या बोलतात की नाही आम्ही शिकलेलोच नाही आहे तर आम्ही कसा पेपर लिहिणार पोरी. तर आता इथे राणी बोलते की पण मी जे सांगेल तेच लिहायचं आहे काकू, प्लीज ऐका ना. तर आता इथे त्याही नाही म्हणतात आणि तिथून निघून जातात. राणीला आता कळते की आता तिचा पेपर लिहिण्यासाठी कोणीच नाही आहे, म्हणजे आता ती पेपर देऊ शकणार नाही. राणी आता रडत असते, राणी रडत तिथेच बसते, कारण तिची आता अपेक्षा संपली आहे, कारण कोणीच पेपर लिहायला तयार होत नाही. इकडे आता ही उर्मिला मालतीला म्हणत असते की आत्तापर्यंत तर आपलं काम झालं असेल. तेवढ्यातच मालतीला त्या गुंडांचा फोन येतो आणि फोन आल्यानंतर इथे मालतीला कळतं की त्यांचं काम झालं आहे. तो गुंड बोलतो की आता तुमचं काम झालं आहे, ती मुलगी पेपर लिहू शकणार नाही. तर आता फोन ठेवून देते आणि इथे उर्मिला विचारते की काय झालं मालती. तर आता मालती सांगू लागते की आपलं काम झालं आहे आणि इकडे मालतीच्या डोळ्यामध्ये प्रचंड आता इथे काळजी दिसू लागते राणीबद्दलची. तर आता काय होईल जर इंद्राला आबांना ह्यांना कळलं तर काय होईल की मी हे सगळं केलंय. तर आता इथे मला तिला खूप काळजी वाटू लागते तिच्याबद्दलच. तर पण इकडे ही उर्मिला मात्र खूप खुश असते, कारण तिच्या मनासारखं झालेलं आहे. ती बोलतं की आता फायनली राणी कधीच लॉयर होणार नाही. इकडे राणी कॅम्पसमध्ये रडत बसलेली असते. राणीने आता
ठरवलंय की आता पेपर लिहिताच येत नाही, मग इथे थांबून काहीच उपयोग नाही. राणी जायला लागलेली असते. तेवढ्यात तिचा ड्रेसचा जो कोपरा आहे तो तिथे गुंततो आणि राणी तिथेच थांबते. इकडे इंद्रा तिचा पाऊच घेऊन आलेला असतो आणि राणीला ज्यावेळी इंद्रा येताना दिसतो त्यावेळी राणी तिथून धावत पळत आता इंद्राकडे रडत रडतच पळते आणि जाऊन लगेचच इंद्राच्या गळ्यात पडते. इंद्रा राणीला विचारतो की अगं राणी, काय झाले, तू का रडतीयेस? राणी, थांबव, रडणं थांबव, आधी सांग तू इथे काय करते आहेस? तर आता राणी इंद्राला तिचा हात दाखवते आणि त्यावेळी इंद्रा तिला विचारू लागतो की राणी, हे सगळं काय आहे आणि हे एवढं तुला कसं लागलं? तर आता राणी बोलते की सर, मला माहीत नाही, मी येत असताना काही गुंडांनी मला घेरलं आणि त्यांनी माझ्या हातावर एवढे वार केले आणि त्याने मला पेपर लिहिताच येत नाहीये. सर, मला कळत नाही माझ्यासोबत ते असं का वागले, पण मला पेपर लिहायचा आहे सर, मला कुणीच मिळत नाही पेपर लिहिण्यासाठी. तर आता इंद्रा बोलतो की हे बघ, तू काळजी करू नको. इंद्रा स्वतःचा रुमाल काढतो आणि राणीच्या हाताला बांधतो आणि बोलतो की हे बघ, सगळं ठीक होईल, चल तू आतमध्ये चल, असं म्हणत इंद्रा तिला आतमध्ये घेऊन जातो. तर इकडे इंद्राला राणीची अशी अवस्था पाहवत नाही. राणीला ज्यांनी कोणी त्रास दिलाय त्याने ठरवलं की आता तो गप्प बसणार नाही आणि त्या माणसांना तो शोधून काढणार. पण त्याआधी इंद्राला आणि राणीला राणीचा पेपर लिहायचा असतो. तर आता इंद्राच होणार राणीचा रायटर. तर आता पुढील भागात इंद्रा आणि राणी पेपर लिहून घरी जातात आणि त्यानंतर इथे इंद्रा आबांना सांगतो की आबा, तुम्हाला माहिती आहे का राणीबरोबर आज काय घडलं? काही गुंडांनी राणीचा पाठलाग केला आणि त्यांनी राणीच्या हातावर वार केले, कारण तिने पेपर लिहूच नाही म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे का हे सगळं कोणी करून घेतलं? तर आबा बोलतात की कोणी केलं हिंद, हे सगळं आपल्या मातोश्रीने केलंय, कारण राणी तिला आवडत नाही म्हणून. फक्त राणीने वकील होऊ नये म्हणून तिने राणीवरती वार करायला सांगितले तिच्या हातावरती. तर आता इथे हे ऐकून आबांना मालतीचा प्रचंड राग येणार आहे आणि आता आबा ह्याच्यावरती काय निर्णय घेतील ते पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, उद्याचा भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील.